Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmai Joshi here. In today's English grammar session, let us see under transformation of sentences, let us see conversion of simple sentence to compound sentence. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलत आहे. आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस बघणार आहोत. त्याच्या अंतर्गत कन्व्हर्जन ऑफ सिम्पल सेंटेन्स टू कंपाऊंड सेंटेन्स. म्हणजे सिम्पल सेंटेन्स म्हणजेच केवल वाक्य, केवल वाक्यांचं कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे अर्थातच संयुक्त वाक्यात रूपांतरण कसं करायचं हे आज आपण शिकणार आहोत. So today we'll study conversion of simple sentence to compound sentence. Now just to revise, what is a simple sentence? A simple sentence is a sentence which has a subject and a predicate. केवल वाक्य कुठलं? तर ज्या वाक्यात एक उद्देश आणि एक विधेय असतं त्याला केवल वाक्य असं म्हणतात. So these type of sentences have only one verb. You need to remember that simple sentence has only one main verb or the principal verb. केवल वाक्यात एकच मुख्य क्रियापद असतं. एक उद्देश असतं, विधेय असतं, म्हणजे it has one subject and one predicate and it has main one verb or the principal verb. याला म्हणतात सिम्पल सेंटेन्स. आता कंपाऊंड सेंटेन्सेस पण आपण पाहिलेली आहेत. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय? कंपाऊंड सेंटेन्स आर द सेंटेन्सेस विच आर मेड अप ऑफ टू और मोर प्रिन्सिपल और द मेन क्लॉजेस अँड दे आर जॉईंड टुगेदर बाय अ कंजंक्शन. संयुक्त वाक्यात दोन किंवा दोनपेक्षा जास्त अधिक उपवाक्य असतात आणि ते कंजंक्शननी जॉईन केलेली असतात. तर हे आपण पाहिलं होतं कंपाऊंड सेंटेन्स. नाव टुडे लेट अस स्टडी इम्पॉर्टंट पार्ट दॅट इज कन्व्हर्जन ऑफ सिम्पल सेंटेन्स टू कंपाऊंड सेंटेन्स. म्हणजे एखादं जेव्हा केवल वाक्य दिलेलं असतं, सिम्पल सेंटेन्स दिलेलं असतं, तर ते कंपाऊंड सेंटेन्समध्ये त्याचं रूपांतरण, त्याचं कन्व्हर्जन कसं करायचं. तर अ सिम्पल सेंटेन्स कॅन बी कन्व्हर्टेड into a compound one by enlarging a word or a phrase into a coordinate clause. आता आपण coordinate clause म्हणजे काय ते बघितलं. एक मेन क्लॉज असते, दुसरी कोऑर्डिनेट सबऑर्डिनेट क्लॉज असते. मुख्य उपवाक्य आणि त्याचं सहाय्यकारी उपवाक्य असं आपल्याला म्हणता येईल. मेन क्लॉजमध्ये मेन वर्ब असतं, सब्जेक्ट प्रेडिकेट वेगळं असतं आणि दुसरं असते ती उपवाक्य असतं, कोऑर्डिनेट क्लॉज असते. आता जेव्हा आपण सिम्पल टू कंपाऊंड सेंटेन्स करतो तेव्हा दोन उपवाक्य असणार आहेत आणि त्याला जॉईनिंग एक आपण कंजंक्शन ॲड करणार आहोत त्या वाक्यात. तर आपण उदाहरण घेतलं की हे लगेच कळू शकेल आपल्याला. So let us take an example. Simple sentence. He must work very hard to make up for the lost time. कुठलं आहे केवल वाक्य? He must work very hard to make up for the lost time. आता याच्यात आपण पाहिलं की आपण ॲनालिसिस ऑफ सिम्पल सेंटेन्सेस शिकलो होतो. तर आपण ॲनालिसिस कशा करता शिकलो होतो. तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन असतं सिम्पल टू कंपाऊंड किंवा सिम्पल टू कॉम्प्लेक्स हे आपल्याला जमावं म्हणून आपण ॲनालिसिस शिकलो होतो. तर ह्या ॲनालिसिसप्रमाणे ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड ही त्यातली मेन ज्याला म्हणता येईल ती पार्ट आहे त्यातला, आणि टू मेकअप फॉर द लॉस्ट टाईम ह्याला दुसरा अर्थ आहे. आता हे जे टू तिथं आहे मध्ये ते त्याच्यावर आपण लक्ष कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आणि ह्या अर्थाचं जे वाक्य आहे त्याची दोन अर्थ तोच ठेवून
दोन उपवाक्य आणि त्याला जॉईनिंग कंजंक्शन कसं ॲड करता येईल ते पाहणार आहोत. तर ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड हा एक पार्ट झाला त्यातला. आणि ही मस्ट मेकअप फॉर द लॉस्ट टाईम, म्हणजे जो वेळ त्याचा गेलेला आहे तो त्याला भरून काढणं गरजेचं आहे. असे दोन अर्थ या वाक्यातनं निघतात. त्यामुळे तिथं जे टू हे जे वर्ड आहे जे त्याला सिम्पल सेंटेन्स करतं ते काढून आपण तिथं अँड टाकून बघूयात. म्हणजे कसं होईल, ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेकअप फॉर द लॉस्ट टाईम. हे या सिम्पल सेंटेन्सचं कंपाऊंड सेंटेन्स आहे. अजून एक उदाहरण बघूयात. द टीचर पनिश्ड द बॉय फॉर डिसओबिडियन्स. DISOBEDIENCE डिसओबिडियन्स म्हणजे न ऐकणं असं ज्याला म्हणतात. ओबिडियंट म्हणजे जो आज्ञा ऐकतो, जो आज्ञा पाळतो, आणि डिसओबिडियंट म्हणजे जो आज्ञा पाळत नाही असा. द टीचर पनिश्ड द बॉय फॉर डिसओबिडियन्स. आता ह्या दोन गोष्टी आहेत की टीचरनी पनिश केलेलं आहे का, तर मुलगा डिसओबिडियंट आहे. तर आता आपण ह्याचं कंपाऊंड सेंटेन्स कसं करणार आहोत. द बॉय वॉज डिसओबिडियंट कॉमा अँड सो द टीचर पनिश्ड हिम. अजून एक वाक्य बघूया. इन धिस टॉवर सॅट द पोएट गेझिंग ऑन द सन. GAZING गेझिंग ऑन द सी. गेज म्हणजे एकटक बघत राहणे. तर इन धिस टॉवर सॅट द पोएट गेझिंग ऑन द सी हे आहे सिम्पल सेंटेन्स. आता त्याचं कंपाऊंड कसं करायचं, तर या वाक्यात दोन गोष्टी आहे की तो पोएट त्या टॉवरमध्ये बसला आणि दुसरी गोष्ट आहे की तो समुद्राकडे पाहत राहिला एकटक. तर आता आपण हे अँडनी जोडून घेऊयात सेंटेन्स. इन धिस टॉवर द पोएट सॅट अँड गेज्ड ऑन द सी. GAZED. आता ह्यात लक्षात घेण्याची गोष्ट काय आहे, तर सिम्पल सेंटेन्सचं जेव्हा आपण कंपाऊंड सेंटेन्स करतो किंवा कन्व्हर्जन जेव्हा सेंटेन्सेसचं होतं तेव्हा काही वेळेस त्यात काही शब्द ॲड केले जातात, काही शब्द त्याच अर्थाचे वेगळे वापरले जातात. मुख्य जो अर्थ आहे वाक्याचा तो न बदलता ह्या गोष्टी करायच्या असतात. पण अगदी वर्ड टू वर्ड ज्याला म्हणतात, शब्दाला शब्द असं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन दरवेळेस होईलच असं नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अजून एक वाक्य बघूयात. बिसाइड्स एज्युकेटिंग हिज नेफ्यू. NEPHEW नेफ्यू म्हणजे पुतण्या. बिसाइड्स एज्युकेटिंग हिज नेफ्यू कॉमा ही ऑल्सो सेट हिम अप इन बिझनेस. म्हणजे त्यांनी काय केलं, तर नुसतं त्याच्या पुतण्याला एज्युकेशन दिलं नाही, शिक्षण दिलं नाही, तर त्याला बिझनेस चालू करण्यातही मदत केली. आता इथंही ह्या दोन गोष्टी आहेत की त्यांनी फक्त मदत नाही केली तर हे सुद्धा केलं. आता असं ज्या वेळेस असतं तेव्हा आपण कुठलं कंजंक्शन वापरतो हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे इथे आपण असं म्हणू शकतो की नॉट ओन्ली बट ऑल्सो. हे जे कंजंक्शनची पेअर आहे नॉट ओन्ली आणि बट ऑल्सो ही इथे वापरता येईल. कशी, तर ही नॉट ओन्ली एज्युकेटेड हिज नेफ्यू बट ऑल्सो सेट हिम अप इन बिझनेस. तर थोडक्यात कसं झालं, सिम्पल सेंटेन्स होतं बिसाइड्स एज्युकेटिंग हिज नेफ्यू कॉमा ही ऑल्सो सेट हिम अप इन बिझनेस. तर त्याचं आपण कंपाऊंड कसं केलं, नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरून केलं. ही नॉट ओन्ली एज्युकेटेड हिज नेफ्यू बट ऑल्सो सेट हिम अप इन बिझनेस. एकदा का आपण ट्रान्सफॉर्मेशन करून झालं आपलं सिम्पल टू कंपाऊंडमध्ये की बघायचं की हे जे कंपाऊंड सेंटेन्स आहे त्याचे दोन वेगवेगळे क्लॉजेस आहेत का, ते वेगळे स्वतंत्र अर्थाचे होऊ शकतायत का, हे बघणं नंतर गरजेचं असतं. अजून एखादं वाक्य बघूयात आपण. द मेन
हॅड नॉट कम्प्लिटेड देअर वर्क बाय सनसेट. हे सिम्पल सेंटेन्स आहे. द मेन हॅड नॉट कम्प्लिटेड देअर वर्क बाय सनसेट. आता जेव्हा हे सिम्पल सेंटेन्स दिलेली असतात तेव्हा त्याचा अर्थ लावणं पहिला गरजेचं असतो. आता ह्यात आपल्याला काय दिसलंय की सूर्यास्त झाला तरी काम संपलेलं नव्हतं. म्हणजे दोन गोष्टी आहेत की द सन हॅज सेट अँड मेन हॅव नॉट कम्प्लिटेड देअर वर्क. तर आता आपण इथे येट वापरू शकतो. कसं वापरूयात ते? द सन सेट कॉमा अँड येट द मेन हॅड नॉट कम्प्लिटेड देअर वर्क. आलं लक्षात? आता हे थोडंसं आपल्याला कठीण वाटू शकतं की बाबा कुठलं कंजंक्शन वापरायचं सिम्पल सेंटेन्स करताना, कंपाऊंडमध्ये कन्व्हर्ट करताना. तर ह्या थोड्या सवयीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे जेव्हा आपण हे कन्व्हर्जन शिकणार आहोत, आत्ता आपण पाहिलं आहे सिम्पल टू कंपाऊंडचं, मी मॅक्सिमम एक्झाम्पल्स, मी जास्तीत जास्त वाक्य घेण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपल्याला त्याचा सराव होऊ शकेल आणि वेगवेगळी कंजंक्शन्स कशी वापरायची ते कळू शकेल. So today we will just stop over here. Today what we have learned, we have revised what is a simple sentence, we saw what is a compound sentence, and then we have seen how to convert a simple sentence to compound sentence. So that is all for today. Thank you. Dhanyavad.